राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. छत्रपती संभाजी महाराजांचा पिक्चर बघितला, त्याच्यावरती रिव्ह्यू देखील दिलेला आहे आणि तो जाऊन बघा. रिव्ह्यू देताना माझ्या अश्रू रोखणं मला शक्य नव्हतं, पण तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघा. कशाप्रकारे माझ्या राजाचा चित्रपट आला आहे, जाऊन बघा तुम्ही नक्की. हा विषय वेगळा आहे. हा विषय संतोष अण्णा देशमुखांची हत्या झाली आणि ती हत्या झाल्यानंतर आज तागायत आजपर्यंत कशाप्रकारे अजित पवार हे धनंजय मुंडेंना पाठीशी घालत आहेत, त्याच्या संदर्भात मी तुम्हाला नवीन माहिती देणार आहे. मित्रांनो, रोज आपण बोलतो त्या संबंधित गेल्या 2 महिन्यापासून लगातार आपण त्या विषयावरती बोलतो आहे आणि जाणून बुजून त्या विषयावरती बोलतो आहे, की जेणेकरून मला माहिती आहे की बाकीचे इतर लोक वेगवेगळे विषय घेत आहेत. मलाही घेण्यासाठी ऑप्शन आहेत. मी जाणून बुजून घेत नाही, कारण मला आमच्या संतोष अण्णा देशमुखांना न्याय मिळवून द्यायचा आहे आणि तो विषय कुठे कमी पडू द्यायचा नाही. कारण तुम्ही मला इतकं प्रेम देत आहे त्या विषयावरती की तो विषय ज्या वेळेला संतोष अण्णा देशमुखांना न्याय मिळेल, त्या न्यायासाठी छोटासा खारीचा वाटा माझा देखील असेल. मला ह्या गोष्टीचा मोठा अभिमान असेल. एका बाजूनी जनतेने ठरवले की न्याय हा मिळवून घ्यायचा, दुसऱ्या बाजूनी आरोपींनी ठरवले की कोणी आमची वाकडी करू शकत नाही, आम्ही सत्तेवरती बसलो आहे, आम्हाला जसं हवं तसं आम्ही ते करणार आणि आमचं कोण वाकडं करत आहे बघूच, आम्ही अजिबात न्याय मिळवू देणार नाही. या सगळ्या प्रकरणामध्ये जनतेने आता विचार करायचा आहे की काय करायचं आहे. नवीन तुम्हाला बातमी अशी सांगतो आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये आज धनंजय मुंडे यांनी अजित पवारांची भेट घेतली. त्या ठिकाणी प्रफुल्ल पटेल देखील होते, सुनील तटकरे होते, अजून पक्षाची बरेच मंडळी होती. आणि या सगळ्या पक्षाच्या बैठकीमध्ये पुन्हा एकदा अजित पवारांनी एक सूर उमटवला आणि धनंजय मुंडेंना बिनशर्त पाठिंबा दिला. पाठिंबा अशा प्रकारे दिला की जोपर्यंत पुरावे जे दिलेले आहेत ते सिद्ध होत नाही आहेत तोपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा नाही आहे. किती दुटप्पी भूमिका अजित पवार घेत आहेत आणि अजित पवारांनी घेतले तुम्हाला मी सांगतो. ज्यावेळेला संतोष देशमुखांची हत्या झाली त्याच्यानंतर वाल्मिक कराडचं नाव समोर यायला लागलं आणि स्वतः धनंजय मुंडे साहेबांनी नागपूरच्या सभागृहाच्या तिथे ठणकावून मीडियासमोर सांगितलं की वाल्मिक कराड माझ्या जवळचा माणूस आहे, त्याला काय करू, मी आहे माझ्या जवळचा, स्वीकार केलं त्यांनी. मग इतक्या गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर देखील खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे. अजूनपर्यंत 302च्या गुन्ह्यामध्ये अटक झालेली नाही आहे. खरं तर खंडणी या गोष्टीमुळंच हा गुन्हा झालेला आहे, त्याच्यामुळं लिंक तर डायरेक्ट जोडते, हे तुमच्या आमच्यासारख्याला सगळ्यांना समजते, परंतु सरकारला ते समजत नाही ना पोलिसांना ते समजते. हे सगळे दूध पिल्याचं सोंग करतायत. ह्यांना दूध पाजायचं का काय पाजायचं हे जनतेला बरोबर माहिती आहे. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला उत्तर देखील भेटतील जनतेकडून. परंतु इतका सगळा गंभीर स्वरूपाचा गुन्हा वाल्मिक कराडवरती असताना तपास हा बाधित होऊ नये म्हणून धनंजय मुंडे साहेबांनी नैतिकतेच्या मुद्द्यावरती हा राजीनामा त्यावेळेला द्यायला पाहिजे होता, ज्यावेळेला नागपूर अधिवेशनामध्ये धनंजय मुंडेंच्या जवळच्या व्यक्तीवरती आरोप झाले. परंतु त्यावेळेला आपल्याला गोष्ट बघायला मिळाली की प्रत्येक राजकीय पक्षाने धनंजय मुंडेंची बाजू घेतली आणि सांगितलं की कोणीही कोणासोबत येऊन फोटो काढतात आणि फोटो काढला म्हणून काही समोरचा व्यक्ती आरोपी असेल तर मंत्र्यांनी राजीनामा देणं हे चुकीचं आहे. त्यावेळेला आपण काय बोललो नाही. म्हटलं ठीक आहे, चला तो धनंजय मुंडेचा आणि वाल्मिक कराडचा फक्त फोटो काढण्यापुरतं संबंध असतील. परंतु येणाऱ्या काळामध्ये सुरेश दस असतील, अंजली दमाने असतील, संदीप क्षीरसागर असतील, जितेंद्र आव्हाड असतील, अजूनही काही लोक, बजरंग सोनवणे असतील, जितकी लोक ह्या सगळ्या प्रकरणासाठी प्रयत्न करत होते. स्वतः संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख असतील आणि दीपक केदार असतील, अजून बरेच लोक आहेत. ह्या सगळ्या लोकांनी हा विषय लावून धरला, नवीन माहिती बाहेर काढत गेले आणि ही माहिती समोर आल्यानंतर असं समजत आलं की वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचे संबंध फक्त फोटो काढण्यापुरते नाही आहेत, तर ह्यांचे अत्यंत जवळचे कनिष्ठ सगळे इष्ट संबंध आहेत त्यांचे. आणि फक्त संबंधच नाहीत तर ते बिझनेस पार्टनर देखील आहेत. आणि याच वाल्मिक कराडवरती म्हणजे एकेकाळी हा धनंजय मुंडेंच्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांच्या घरी घरकाम म्हणून काम करणारा वाल्मिक कराड अचानक 5,000 कोटींचा मालक झाला ह्या 20 वर्षामध्ये. ही न सहन होण्यासारखी न पटणारी गोष्ट आहे. 20 वर्षामध्ये कुठल्याही राजकीय पदावरती नाही, 20 वर्षामध्ये कुठल्याही मोठा बॅकग्राऊंड नाही आहे आणि एवढं सगळं असताना 5,000 कोटीचा मालक होणं ही काही साधी गोष्ट नाही. मग हे 5,000 कोटी खरंच वाल्मिक कराडचे आहेत का? हे 5,000 कोटी धनंजय मुंडेंचे आहेत, देवेंद्र फडणवीसांचे आहेत, अजित पवारांचे आहेत आणि जे लोक ह्या संबंधित ह्या धनंजय मुंडे साहेबांना पाठीशी घालत आहेत ह्या सगळ्यांचे आहेत का, असा देखील प्रश्न निर्माण होतो.
कारण तू 5,000 कोटी रुपयांचा आरोप झालेला असताना देखील यामध्ये इन्कम टॅक्स इंटरेस्ट घेत नाही, ईडी इंटरेस्ट घेत नाही आणि कुठल्याही प्रकारे साधी धनंजय मुंडे साहेबांची चौकशी देखील होत नाही किंवा त्यांना विचारणा देखील केली जात नाही की बाबा तुमच्याकडे तुमच्या जवळच्या माणसावर ते इतके मोठ्या रुपयांची हेरफेर झालेले आरोप झालेले आहेत, तुम्ही त्याचं स्पष्टीकरण द्या. साधं एवढं देखील केलं जात नाही आहे. अजून देखील या प्रकरणामध्ये ईडीला जरासाही इंटरेस्ट वाटत नाही, ते झोपलेले अजून जागे झालेले नाही आहेत. मग या सगळ्या गोष्टी अंजली दमाने एका बाजूने नवीन पुरावे समोर आणत आहेत, नवीन भ्रष्टाचार झालेले आणत आहेत. 1 नाही 2 नाही 3 नाही 5 6 भ्रष्टाचाराचे आरोप झालेले त्यांच्यावरती. त्याच्यामध्ये हार्वेस्टर, ट्रॅक्टर होते, शेतकऱ्यांचा घोटाळा हार्वेस्टरचा. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो ज्यावेळेला कृषी मंत्री होते महोदय, त्यावेळेला अधिकाऱ्यांनी केलं आहे असं घोटाळा म्हणून देखील समोर आला. आता अधिकारी कधी घोटाळा करतात? मंत्रालयाच्या सहीशिवाय खालचा अधिकारी साधं एक बिलही काढू शकत नाही. मग इतकं सगळं मंत्र्याच्या बिना सहीमुळे झालं का? नाही आहे, ते देखील 100 कोटी रुपयाचा घोटाळा आहे. ऑफिस टू प्रॉफिटमध्ये हजारो कोटी रुपयांचं हेरफेर झालेलं आहे, घोटाळा गेलेला आहे आणि ते पैसे कमवलेले आहेत इल्लिगल पद्धतीनं. हा गंभीर इतका गुन्हा आहे की या धनंजय मुंडे साहेबांची आमदारकी देखील रद्द होऊ शकते जर निवडणूक आयोगाने विचार केला तर. याच्यानंतर नवीन आरोप झाले धनंजय मुंडे साहेबांवरती की कशाप्रकारे धनंजय मुंडेंनी परळीची विधानसभा ही बाधित केली. 235 पैकी 200 बूथवरती कशाप्रकारे आपले गुंड पाठवून त्या ठिकाणी मतदान आपल्या बाजूला करून घेतलं. जवळजवळ 20 ते 25 व्हिडिओ या संदर्भातले वेगवेगळ्या बूथवरचे हे इलेक्शन कमिशनकडे पोहोचलेले आहेत. इतकं सगळं असताना देखील इलेक्शन कमिशनचं काम होतं की त्या ठिकाणी परळीची विधानसभा रद्द करावी किंवा विजयी झालेल्या उमेदवाराला थोड्या दिवसासाठी होल्डवर टाकावून तिथली निवडणूक पुन्हा घ्यावी. परंतु असं न होता आमदार झाले, आमदारकीची शपथ घेतली, मंत्री महोदय झाले, मंत्री झाले पुन्हा एकदा, त्यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा मिळाला, कॅबिनेट मंत्रीपद मिळालं, त्याला मंत्रालयाचं खातं देखील मिळालं. ह्या सगळ्या गोष्टी होत गेल्या आणि जनता फक्त बघत राहिली कारण संतोष अण्णा देशमुखांचा विषय सुरू झाला लगेच. तुम्हाला सगळ्यांना आठवतं आहे की निवडणूक झाल्यानंतर सगळीकडं सामसम होतं, पक्षाचे कार्यकर्ते देखील शांत होते. इतका पाशवी बहुमत मिळाल्यानंतर आनंद हा कमीत कमी 1 वर्ष तरी चालायला पाहिजे. परंतु निवडणूक झाल्या, निकाल आला, त्याच्या 3 ते 4 तासानंतर सगळे शांत होते, सगळे एकदम सामसूम होतं. कोणाला काही कशाची फिकर होती कारण जे निवडून आलेले आहेत त्यांच्या देखील घरातल्यांना डाऊट होता की कसं काय निवडून आला. आणि मग नंतर सुरू झालं की EVMचा घोटाळा. त्याच्यामध्ये उत्तमराव जानकरांनी नवीन विषय सुरू केला की माझ्या गावामध्ये मला कमी मतं मिळाली पाहिजे, जास्त मिळाले पाहिजे होती पण ती कमी मिळाली. ह्या सगळ्या प्रकरणांचं विषय सुरूच होते, आरोप प्रत्यारोप सुरूच होते. त्यामध्ये दुर्दैवी घटना घडली संतोष अण्णा देशमुखांची आणि मला वाटतं की या सरकारला कुठंतरी एक गोल्डन चान्स मिळाला ह्या सगळ्या प्रकरणावरती दुर्लक्ष करण्यासाठी. आणि मग ते प्रकरण जेवढं लांबता येईल तेवढं लांबवत गेले जेणेकरून EVM हा विषय एकदम रटाळ व्हावा आणि या विषयाकडे जास्त लक्ष जावं, जे की ते सक्सेस देखील झाले या सगळ्या प्रकरणामध्ये. परंतु आत्ता जसं ह्या प्रकरणामध्ये नवीन खुलासे यायला लागलेले आहेत तसं ह्या सगळ्या प्रकरणामध्ये हे सगळे मंत्री उघडे पडत चाललेले आहेत. स्वतः देवेंद्र फडणवीस तर उघडे पडलेलेच आहेत. अजित पवारांची तर चादर कधीच फाटलेली आहे. त्यांनी स्वतः बीडमध्ये जाऊन सांगितलं की मी तुमच्या सगळ्यांना अंगावरती घेऊन माझी चादर फाटलेली. ह्याचा अर्थ अजित पवार बीडमध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला पाठिंबा देतात. अजित पवार प्रत्येक परळी आणि बीडमधल्या गुंडांना पाठीशी घालतात कारण त्यांची चादर फाटली ना, त्यांनी मान्य केलं नाही गोष्ट. आता तर त्यांनी नवीनच फंडा काढला आहे. त्याच्यानंतर सांगितलं की धनंजय मुंडेंवरती राजीनामा मागायला लागले तर अजित पवार बोलले की धनंजय मुंडेंच्या राजीनामा मागताना तुमच्याकडे पुरावे काय आहेत? ज्यावेळेला पुरावे दिले अंजली दमाने यांनी त्यावेळेला काही दिवस तर त्याच्यावरती कोणी चर्चाही नाही केली. मग स्वतः अंजली दमाने बोलले की जर 4 दिवसात मला उत्तर नाही मिळालं तर मी कोर्टाचा दरवाजा ठोठावेल. त्याच्यानंतर आत्ता असं सांगतायत की पुरावे सिद्ध होईपर्यंत राजीनामाच नाही देऊ शकत कोणी आणि कोणी घ्यायचाही नाही. सगळ्यात महत्त्वाचं झालं आहे काय माहिती आहे का मित्रांनो, आपण चोरांकडेच मागणी करतो आहे की ह्या चोरावरती तुम्ही कारवाई करा. ज्यांच्याकडे मागणी करतो आहे तेही भले मोठे चोर आहेत, माशेत बसलेले मोठमोठे शार्क. ज्यांच्यावरती कारवाई करायला सांगतो आहे ते देखील मोठे चोर आहेत. पोलीस कोण आहे? पोलिसांना घरगडी म्हणून ठेवलेले. फोन करून सांगतो त्याला ह्याच्यावरती कारवाई कर, त्याच्यावरती कारवाई कर, असं कर तसं कर. आमचे बिचारे पोलिसांच्या नोकरी पाहण्यासाठी त्या गोष्टी करायला लागतात त्यांना. परंतु लज्जास्पद असणारी गोष्ट अशी आहे की जे अजित पवार बोलत होते की धनंजय मुंडे साहेबांचं राजीनामा मागण्यासाठी तुम्हाला पुरावे द्यावे लागतील, ते पुरावे दिल्यानंतर धनंजय मुंडे अजित पवार बोलतात की हे पुरावे सिद्ध व्हायला पाहिजेत. सिद्ध कधी होणार?
त्याची ट्रान्सपरन्सीमध्ये म्हणजे एकदम पारदर्शकपणाने चौकशी झाल्यानंतर सिद्ध होतील. का तुम्ही त्या पुराव्यावरती घट्ट असं मजबूतीनं सगळ्यांनी मिळून बसायचं आणि अधिकाऱ्यांना सांगायचं करा चौकशी. अधिकारी कुठून चौकशी करणार? खालनं चौकशी करणार का? म्हणजे तुम्ही सत्तेवरती आहात, तुम्हाला माहिती आहे की जोपर्यंत आम्ही BJP सोबत आहेत आमचं कोणी वाकडं करू शकत नाही, कारण सगळ्या यंत्रणा आमच्या मुठीमध्ये आहेत आणि आम्हाला पाहिजे तसं आम्ही करू शकतो. परंतु हा सत्तेचा माज काही जास्त दिवस चालणार नाही. एक ना एक दिवस तुम्हाला या सत्तेवरनं पाय उतार व्हावं लागेल. भले तुम्हाला या जन्मामध्ये जनतेने कधी तुम्हाला उत्तर दिलं नाही दिलं, तुम्हाला देवाच्या दरबारामध्ये तरी देवाला तुम्हाला उत्तर द्यावं लागेल की सत्तेच्या जोरावरती तुम्ही काय काय गोष्टी केल्या. आज जे मीटिंगमध्ये होते तिथं जे धनंजय मुंडेंना पाठीशी घातलं पुन्हा एकदा आणि सांगितलं की जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी राजीनामा देऊ नये किंवा राजीनामा द्यायचा प्रश्नच येत नाही. हे सगळे मोठे चोर आहेत. ह्या सगळ्यांवरती भ्रष्टाचाराचे अत्यंत गंभीर आरोप आहेत. म्हणून त्यांनी शरद पवारांची साथ सोडून BJP जॉईन केली. ह्या लोकांचं विचारसरणी देखील जळत नाहीत. मग एवढी सगळ्या विचारसरणीवरती पाणी सोडून हे लोक BJP सोबत गेले. ह्याच्या पाठीमागचं खूप मोठं राजकारण होतं. अजित पवारांचा 70,000 कोटींचा घोटाळा होता. तो नागपूरचे आमचे पटेल त्यांच्यावरती देखील आरोप झालेले, सुनील तटकरेंवरती आरोप झालेले प्रचंड मोठ्या भ्रष्टाचारांचे. ह्या सगळ्यांचा भ्रष्टाचार खपवण्यासाठी आणि गंगेमध्ये वाहून नेण्यासाठी त्यांनी BJP सारख्या एका मोठ्या पक्षाच्या हाताला हात धरला. आणि आज त्यांच्या जीवावरती तुम्ही इतकं तुमच्या पक्षाची बदनामी होते आणि त्यांच्यासोबत आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची बदनामी होते, त्यांच्या भाजप या पक्षाची बदनामी होते आणि त्यांच्यासोबत एकंदरीत ह्या सगळ्या घटनेमुळं देशातल्या केंद्रीय नेतृत्वाकडे देखील प्रश्नचिन्ह उपस्थित राहते की देशाचं केंद्रीय नेतृत्व एवढं का दुर्लक्ष करते महाराष्ट्राच्या केसमध्ये. का एका आमदाराची एका मंत्र्याचा तुम्ही अजूनपर्यंत राजीनामा नाही घेऊ शकत इतके पुरावे दिल्यानंतर? का तुम्हाला तो आमदार आणि मंत्री इतका महत्त्वाचा आहे? मला तर आता सरळ सरळ असं वाटायला लागलं आहे की निवडणुकांमध्ये तुम्ही जो काही EVMचा घोटाळा केलेला आणि घोळ केलेला आहे आणि तुम्ही 5वी बहुमत मिळवून जे सरकार बनवलेलं आहे, ही ज्यांचा राजीनामा मागतो त्या आमदारांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत, मंत्र्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि म्हणून तुमची ते हिंमत होत नाही की त्यांचा राजीनामा घेण्यासाठी. कारण जर का तुम्ही राजीनामा घेतला तर ते लगेच तुमचं काळी बाजू ओपन करायला तयार झाले. ते बोलू शकतात की कशाप्रकारे तुम्ही सगळं EVM मॅनेज केलं, कशाप्रकारे हे 5वी बहुमत तुम्हाला मिळालं, कुठल्या कुठल्या ठिकाणी तुम्हाला मतदान नसताना देखील तुम्हाला त्या ठिकाणी बहुमत मिळालं. कदाचित ही तर भीती नाही आहे तुमच्याकडे. अशी तर कुठली भीती नाही आहे की या भीतीमुळे तुम्ही राजीनामाच घ्यायचा नाही म्हणून सांगताय. जितकं डिले होता होईल तेवढं ह्या विषयाला करताय. जर का असं असेल काय तर भले तुम्ही आज या गोष्टीला उशीर करा, एक ना एक दिवस तुम्हाला या गोष्टीला सामोरे जावं लागेल, नाही तर जनतेच्या रोषाला तुम्हाला सामोरं जावं लागेल. कारण येणाऱ्या काळामध्ये जनता आता वाट बघेल अजून थोडा वेळ. मला वाटतं जनता आता स्वतः रस्त्यावरती उतरून आंदोलन पुन्हा एकदा करावं लागेल. एकदा आंदोलन करावं लागलं होतं वाल्मिक कराडला पकडण्यासाठी. इतके गंभीर स्वरूपाचे गुन्हा असताना देखील वाल्मिक कराडला तुम्ही अटक करू शकत नाही. वाल्मिक कराड महाराष्ट्रात फिरत होता. नाशिकमधल्या एका आश्रमात जाऊन राहिला होता. तृप्ती देसाईने गंभीर आरोप केले होते. पुण्यामध्ये येऊन आरोपी राहत होता. पुण्यात स्वतः सरेंडर केला आरोपीने आणि त्या गोष्टीचं क्रेडिट आता न्यायालयामध्ये आरोपी घेतो वाल्मिक कराड की आम्ही स्वतःहून सरेंडर झालो, आम्हाला पोलीस कस्टडी देऊ नये, अशा प्रकारे त्याचे वकील वगैरे कधी कधी न्यायालयामध्ये युक्तिवाद करतात. या प्रकरणामधला देवेंद्र फडणवीस अपयशी असल्याचं एक कारण सिद्ध होते. या प्रकरणामधला कृष्ण आंधळे नावाचा एक व्यक्ती, एक आरोपी अजूनपर्यंत हा पोलिसांच्या हाताला लागत नाही. जाणून बुजून त्याला पकडलं जात नाही. आता पोलीस एवढे आमची अपयशी आहेत, एवढे हातबल आहेत आमचे पोलीस की साध्या एका आरोपीला पकडू शकत नाहीत. पटणारी गोष्ट नाही. जनतेला तुम्ही मूर्ख बनवू नका. ह्या सगळ्या गोष्टी शक्यच नाही. कोण कुठं बसलेला असेल ना तिथून उकरून आणि शोधून काढायची हिंमत आमच्या महाराष्ट्र पोलिसांमध्ये. त्या महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करू नका तुम्ही. कारण तुम्ही जितके दिवस या प्रकरणामध्ये त्या कृष्ण आंधळेला पकडण्यामध्ये तुम्ही डिले कराल, उशीर कराल, तितकं आमच्या महाराष्ट्र पोलिसांची बदनामी होणार आहे. आणि फक्त महाराष्ट्रात नाही होणार, पूर्ण राज्यामध्ये देशामध्ये बदनामी होणार आहे महाराष्ट्र पोलिसांची. महाराष्ट्र पोलीस इतकं काय हातबल झालं का की एका साध्या आरोपीला तुम्ही पकडू शकत नाही इतकी गंभीर गुन्हा असताना? आणि महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करण्याचं षडयंत्र तुम्ही करताय. तुमच्या हातामध्ये ते खातं आहे. त्यामुळं कमीत कमी महाराष्ट्र पोलिसांना तरी बदनाम करू नका. जर तुम्हाला ते खातं सांभाळते नसेल तर तुम्ही स्वतः राजीनामा द्या. तुम्हाला दुसऱ्यांचा राजीनामा घ्यायची गरज नाही, तुम्ही स्वतःच राजीनामा द्या. पण महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करू नका.
महाराष्ट्र पोलीस ग्रेट आहेत, ते तुमच्यापेक्षाही 100 पटीनं ग्रेट आहेत. त्यांना त्यांचं काम करायची पद्धत माहिती आहे, फक्त तुम्ही त्यांना फ्री हँड द्या. अजित पवारांनी आजचं हे स्टेटमेंट करणं, धनंजय मुंडेंना पुन्हा पाठीशी घालणं की जोपर्यंत पुरावे सिद्ध होत नाहीत तोपर्यंत धनंजय मुंडेंनी राजीनामा देऊ नये, ह्या प्रकरणाकडे तुम्ही कसं बघता? अजित पवारांना तुम्हाला काय बोलायचं आहे कमेंट करून तुम्ही नक्की बोला. आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा, व्हिडिओला लाईक करा. जय शिवराय, जय मल्हार.